आता पुढची बातमी आहे गडचिरोलीमधनं। इथं दंडकारण्यातला माओवाद्यांचा नेता पापाराव आपल्या 17 सहकाऱ्यांसह जंगलाच्या बाहेर पडलाय। 2 कोटी रुपये बक्षीस असलेला हा पापाराव दंड करण्यामध्ये मोठा कमांडर होता आणि माओवादी होता। त्यानं आत्मसमर्पण करण्याच्या दिशेनं आता सहकाऱ्यांसोबत पहिलं पाऊल टाकलंय। आज मुख्य प्रवाहाची त्यांनी वाट धरली आहे। पापाराव आपल्या सहकाऱ्यांसह जंगलातनं बाहेर पडतानाचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आहेत। विजापूर जिल्ह्यातल्या कुटुरू पोलीस ठाण्यापर्यंत पापाराव आणि त्याचे सहकारी आलेले आहेत आणि तिथून त्या सगळ्या माओवाद्यांना वाहनामधनं जगदलपूरकडे नेण्यात येणार आहे। आज रात्री जगदलपूर येथे सगळ्या माओवाद्यांचा मुक्काम आहे आणि उद्या अगदी अधिकृतपणे त्यांचं जाहीर आत्मसमर्पण होणार आहे। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेत। महेश, आपण पाहतोय की गडचिरोलीमधनं आता मोठ्या प्रमाणावर अनेक माओवादी आत्मसमर्पण करतायत। आता सुद्धा पापाराव यांनी आत्मसमर्पणाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय, काय सांगाल? मोठी घडामोड आहे, कारण पापाराव हा दंडकारण्यातला एक मील का पत्थर असलेला माओवादी कमांडर आहे, जो दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आहे। आणि जेव्हा दंडकारण्यात माओवाद्यांचा प्रवेश झाला तेव्हा त्यांना या भागातला हा स्थानिक तरुण सापडला होता, ज्यांनी माओवादी संघटनेत स्थानिक आदिवासी भागातल्या तरुणांना नेण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली। हिडमासारखा जो चेहरा आहे त्यालाही या संघटनेमध्ये येण्यामध्ये पापारावने महत्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे पापाराव खूप महत्वाचा मोहरा आहे। जे अनेक मोठे माओवादी नेते ठार झाले, आत्मसमर्पण झाले, मात्र सुरक्षा यंत्रणा पापारावच्या मागावर होत्या की पापारावला कसं आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडता येईल। पापारावच्या घरी जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्कही साधला होता। अखेर पापारावने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला। आज तो 17 सहकाऱ्यांसह दंडकारण्यातल्या जंगलातून बाहेर पडत आहे। आता आपण व्हिज्युअल एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 मराठीकडे जे आहे आपण बघतोय की तो कुटरू पोलीस ठाण्यात पोहोचला, जंगलातून पायी चालत। त्याच्यासोबत शस्त्र घेऊन त्याचे सहकारी आहेत। तिथून त्यांना वाहनातून जगदलपूरकडे नेण्यात आलेला आहे। उद्या अधिकृत आत्मसमर्पण होणार आहे। माओवादी संघटना 31 मार्च पर्यंत देशातून हद्दपार करण्याची जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती, त्याला अनुसरून सुरक्षा यंत्रणांची जी एक रणनीती आहे ती यशस्वी होत असताना दिसत आहे। गडचिरोली नंतर आता बस्तर सुद्धा माओवाद मुक्त होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी महेश। आपण पाहतोय की आता मोठ्या संख्येनं इथून माओवादी आत्मसमर्पण करतायत।